तालुक्याच्या विविध भागातून आलेले सर्व प्रमुख बंधू आणि भगिनींनो, कुठल्याही भागाचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम फार महत्वाची असते. जगामध्ये विकसनशील देशामध्ये व विकसित देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महामार्गाच्या बांधणीमध्ये अमेरिकेसारखी जी राष्ट्र आहेत फार प्रगत मानली जायची. 80-90चा काळ होता. अगदी 2000 सालापर्यंत 2010 पर्यंत अमेरिका, युरोप ही राष्ट्र प्रगत का मानली जायची? तिथे रस्ते फार चांगल्या पद्धतीने डेव्हलप असायचे. परंतु 2014ला जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार या देशावरती आलं त्यावेळेला मात्र 2014 पासून 2023 पर्यंत जे काम केंद्रातल्या सरकारनं केलं, या सरकारमुळे आज तुम्ही पाहताय की भारत हा जगामध्ये 2 नंबरचे महामार्ग असणारा देश झाला. लक्षात घ्या, जगामध्ये 2 नंबरचे देश. एवढी मोठी ताकद चीनच्या पुढे आपण गेलो. लांबीमध्ये चीनच्या पुढे गेलो. क्षेत्रफळ आपलं चीनच्या मानानं लहान आहे तरी आपण चीनच्या पुढे गेलो. एवढी मोठी शक्ती आज या ठिकाणी आपल्याला मिळाली. पण त्याचबरोबर जर आपल्याला सामान्य माणसाचा विकास करायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही मजबूत करावी लागते. मी सगळ्या जगामध्ये जर पाहिलं असेल तर 3 प्रकारच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहेत. रोड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे आणि एअर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. ते हवेतून प्रवास, पाण्यातून प्रवास आणि रस्त्यावरचा प्रवास. मग रस्त्यावरचा प्रवास 2 प्रकारचा होतो. रस्ते मार्गाने होतो आणि लोह मार्गाने होतो. आज बुलेट ट्रेन चालू आहे. आज कोरेगाव सारखं जर तुम्ही पाहिलं असेल, कोरेगाव मध्ये पूर्वी एक गेज होता, एक साधी रेल्वेची पटरी होती. परंतु आज तुम्ही पाहताय की 2 डबल झालंय आणि शिवाय त्याचं विद्युतीकरण झालेलं आहे. एवढ्या फास्ट आज बदल ट्रान्सपोर्टमध्ये आपण पाहतोय. मुंबईला जायला तुम्हाला उशीर लागायचा, आता मुंबईला रेल्वे मार्गाने जायला तुम्हाला 1.5 ते 2 तासात जाणं शक्य होतंय. कारण आता नवीन बोगदा आपण करतोय ज्याच्यामुळे डायरेक्ट मुंबईमध्ये एंट्री होईल. अशा पद्धतीचा निर्णय पण राज्य सरकारनं घेतला. एसटी ही सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. रोड ट्रान्सपोर्ट जो इंटिरियर भागात होतो, तिथं कोणीही जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी एसटी पोचली म्हणून आपल्या भागाचा विकास झाला आणि आपल्या महाराष्ट्राची प्रगती झाली. आपण विसरून चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे, आमचं लहानपण आठवतंय, गावातून एसटी आली म्हणून तर आम्ही कुठेतरी शिकायला जाऊ शकलो. आज शहरामध्ये एसटीचं फार महत्व नाहीये. परंतु जी गावं अगदी एका टोकावरती आहेत, इंटिरियरला आहेत, अशा गावांना एसटीचं फार महत्व आहे. आज आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना महत्व आहे. ही एसटी चालवत असताना त्याच्यामध्ये फायदा कधी बघितला जात नसतो. जी गोष्ट लोकांसाठी केली जाते त्याच्यामध्ये फायदा बघितला जात नाही. तर त्या एसटी मधून येताना 10 माणसं येतात का 2 माणसं येतात ते महत्वाचं नसतं. पण त्याच्यामधून जे लोक येतात त्या गावचं भविष्य घडवणारी असतात, ती मुलं असतात. जर लहान जरी 4 पोरं आली तरी सुद्धा रात्रभर तो ड्रायव्हर तिथं झोपतो. हे फक्त भारतात घडतं, जगात कुठं घडत नाही. लक्षात घ्या, हे कुठेही घडत नाही. स्वतःची बॅग घेऊन जाखणगावला एसटी घेऊन येणार, तिथं झोपणार आणि सकाळी जाताना फक्त 5 जण पुशेवाल जाणार, कॉलेजची पोरं एसटीत बसून जाणार. हे तुम्ही एवढ्या 5 मुलांसाठी सुद्धा एवढं मोठं त्याग करणारे कर्मचारी सुद्धा आपल्या या डिपार्टमेंटला होते. आणि म्हणूनच आज एसटीचं योगदान हे महाराष्ट्राच्या विकासामध्ये आहे, फार मोठं आहे. सगळे म्हणतात तेव्हा एसटीला किती पैसे लागले याचा कोण विचार करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मागच्या वेळेला होते त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले एसटीचं पुनर्जीवन केलंच पाहिजे, आपल्याला एसटीला ताकद दिली पाहिजे. पैसा उभा करायचा होता. बस स्थानकांची अवस्था वाईट असते. लोक बस स्थानकावरती यायला नको म्हणतात. ही बदलायची कशी?
कुठल्या डिपार्टमेंट कडून पैसे घेता येतील. ज्यावेळेला आम्ही सह्याद्रीला बसलो होतो त्यावेळेला मी सांगितलं साहेबांना, MIDC हा पर्याय उत्तम आहे. म्हणलं साहेब MIDC कडे पैसे प्रचंड शिल्लक आहेत, ते एकमेव डिपार्टमेंट आहे की ज्याच्याकडे पैसे भरपूर आहेत. राहुल दादा त्यावेळेला मी तुम्हाला फोन केला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं की आपल्या बसस्थानक पूर्ण कॉन्क्रिटीकरण करून टाकू. दादा आम्ही महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम प्रमुख बसस्थानक आहेत त्या सगळ्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला मागच्या वेळेला आणि सगळं कॉन्क्रिटीकरण आता होताना आपल्याला दिसतंय आणि सगळी स्थानकं स्वच्छ आणि सुंदर झालेली आपल्याला काही दिवसामध्ये दिसतील. कोरेगाव शहरामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा आता आपण सुरुवात केलेली आहे. हा पहिला टप्पा आहे आपला, हा भाग स्वच्छ करायचा. आता पुढचा रस्ता पण लवकरच होतोय, 1 महिनाभरामध्ये आपण काम चालू करतोय. आपल्या शिवरत्न मंगल कार्यालयापासून आझाद चौकापर्यंतचा कॉन्क्रीटचा प्रचंड मोठा रस्ता या ठिकाणी सुरू होईल. पुढच्या 3-4 महिन्यात ते काम पूर्ण होऊन जाईल. ही कामं पूर्ण झाल्यानंतर आणि मग आपल्याला काही रस्ते तयार करायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रस्ता आपला जळगावचा रस्ता, त्याचं काम चालू आहे. त्याला पण 8 महिन्याच्या पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय. जळगाव रस्ता पूर्ण झाल्यानंतर आपला भाडऱ्याच्या रस्त्याला आता आपल्याला 490 कोटीचा निधी आता आपल्याला मिळतोय. म्हणजे मंजूर झाल्या तर जमा आपल्याला काही दिवसामध्ये त्याची घोषणा होईल आणि डिसेंबरमध्ये ते काम चालू होईल. इथून रेडे घाटापर्यंतचा रस्ता हा 4 लेन कॉन्क्रिटीकरण होणार आहे. त्यामुळं इथून रहमतपूर रस्ता पूर्ण झाला, इथून सातारा रोड पासून पळशीपर्यंतचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले. फक्त एकच रस्ता राहतोय, तो म्हणजे इथून खेडपर्यंतचा रस्ता. हा रस्ता एकदा कॉन्क्रिटीकरणाला कुठं पुढच्या 1-1.5 वर्षात बसवला तर एसटीचा मेंटेनन्स सुद्धा निघणार नाही. असे स्मूथ रस्ते तुम्हाला इथनं पुढे पाहायला मिळतील. हा शब्द मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो. बऱ्याच वेळेला रस्ते खराब असतात म्हणून एसटी जात नाही म्हणतात. आता कोरेगावच्या बाबतीत हे चित्र 1-1.5 वर्षामध्ये दिसणार नाही. जो कालावधी तुमचा भाडऱ्यातून इकडे यायला 1 तासाचा एसटीचा आहे, तो कालावधी मी 11 मिनिटाचा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. याचा अर्थ गाडीला तुफान स्पीडमध्ये पळवायची गरज नाही, पण रस्ता खूप सुंदर केल्यामुळे सहज आपण येऊ शकतो. पूर्वी पुणे मुंबई जायला घाटातनं किती वेळ लागायचा? खूप वेळ लागायचा, 12-12 तास लागायचे. आता 2 तासात पोहोचतो. तसंच आपल्याला सगळी गावं कोरेगावला जोडायची आणि म्हणूनच एवढ्यासाठीच आज आपण हा प्रयत्न केला. या राज्याचे परिवहन मंत्री आणि आमच्या सगळ्यांचे मित्र प्रतापजी सरनाईक साहेबांचा त्यांच्या खात्याचा हा निर्णय आहे. 3-4 वेळा भेटलो. आम्हाला सारखं ते शहा साहेबांच्या आमच्या सगळ्यांचाच हितून अरे इकडं मिळतंय तिकडं मिळतंय. मी छोटा आमदार असल्यामुळे थोडं उशिरा मिळालं, पण मिळालं. आपल्याला देत आहेत, नाही म्हणत नाही, थोडं उशिरा का होईना पण चांगलं मिळतंय. 5 मिळाले, अजून 5 पण देतो म्हणून सांगितलंय त्यांनी. तेव्हा 10 गाड्या आपल्याला भरपूर झाल्या. पुढच्या टप्प्यामध्ये आमच्या डोक्यात उलट आहे. आम्ही छोट्या गाड्या टाकायचा विचार केलाय. कॉलेजच्या मुलांसाठी त्या गावाला इलेक्ट्रिकचे व्हेकलच द्यायचं आमच्या डोक्यात आहे, ज्याच्यामध्ये 10 ते 15 मुलं बसतील, जे अगदी इंटिरियर आहेत, ज्या ठिकाणी गाड्या जात नाहीत अशा ठिकाणी ही सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही 1-1.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये करतोय. आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या मुलांना टायमिंगला शाळेला पोहोचवणं आणि टायमिंगला घरी पोहोचवणं या दोन्ही गोष्टी करतोय. इलेक्ट्रिशियन नाही, सातारा हैदराबाद 4 गाड्या आहेत, लॉंग रूट आहे, परंतु कॉलेज साहेबांनी दिलं नाही की तुम्ही पूर्ण करा, म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक गाड्या कोरेगावला येतील. पुढची अत्यंत चांगली गोष्ट आपल्याकडे इथे ते म्हणजे आपलं जुनं मोटर स्टँड. तुम्ही पाहताय मॅडमने सांगितलं, त्याचा उल्लेख केला. आपण 3.25 कोटी रुपये बांधून त्या ठिकाणी ती फॅसिलिटी एक उभी करतोय आणि अजून सुद्धा काही जागा आपल्या ताब्यातील अशी परिस्थिती आहे तिथे. ती आल्यानंतर ते आगार पण मोठं होईल. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, तिथं मुलांची लायब्ररी आहे आणि त्याच्या पलीकडची एक सोय जी आपण सगळ्यांनी करणं गरजेचं होतं, जी शासकीय यंत्रणेकडून होत नाही, ती महिलांची सोय आहे. त्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन पासून
लहान मुलांचे डायपर बदलण्यापर्यंत सगळं नगरपालिकेच्या मार्फत मोफत आपण तिथं देतोय. म्हणजे ह्या सगळं तिथला जो हायजेनिक जो महिलांचा पार्ट असतो, लहान मुलांचा असतो, तो तिथं आपली नगरपालिका त्या ठिकाणी मेंटेन करणार आहे. आणि खालच्या बाजूला आपण रोज, भाऊ तुम्हाला सांगितलंय, 1,500 लोकांना रोज मोफत जेवण हे आपण त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळं जी मुलं येत आहेत त्यांना घरी जाऊन जेवेपर्यंत त्यांना उशीर झालेला असतो. त्यामुळं गावामध्ये रोज 1,500 लोकांचं जेवण त्या ठिकाणी मोफत झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा एकदा मी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. तो दिवस आठवतोय मला की जेव्हा गिअर सुद्धा पडायचा नाही आणि साध्या स्टेअरिंगच्या गाड्या होत्या, उभं राहून ओढायला लागायचं आणि रोज रात्री बायकोला सांगायला लागायचं बिंबीला तेल लाव आणि पाय जरा चोळ, आता अंगठ बांध. कितपर्यंत ह्या लोकांनी काम केलं, ह्यांचे मणके गेले, बऱ्याच जणांना पॅथेट झाले, पायामध्ये अंतर पडलं. म्हणजे त्या काळामध्ये या एसट्या कोणीही चालू शकत नव्हत्या, पण या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी चालवल्या. माझी सगळ्या व्यवस्थापनाला विनंती आहे की कर्मचाऱ्यांनी खूप कष्ट घेतलेला आहे आणि कष्ट घेत आहेत. आपण त्यांना सगळ्यांनी मदतीच्या भूमिकेत गेलं पाहिजे. आणि आमचे नगरसेवक लय मजबूत आहेत. सुनील दादा, तुम्ही सगळे इथे एखादी जर तुमची रूम असेल तर 2-4 दिवसात एखादा AC बसून चांगले बेड लावून द्या दादा. काय पैसे मला सांगा, मी देईन, काय तुम्ही घाला, पण ते कर्मचारी आल्यानंतर AC मध्ये शांत झोपलं पाहिजे, त्यांना चांगली झोप लागली पाहिजे. अशा पद्धतीची एखादी चांगली रूम करा. नाहीतर त्या रूममध्ये डास असतात, माशा असतात. 8 तास शांत त्याला झोप लागली पाहिजे. तो घरी पण नाही गेला तरी चालेल. असं बायको डोकं खातील, पोरगं डोकं खातं, म्हणजे इथं झोपायचं म्हणायचं आहे. अशी चांगली सोय करतो. म्हणजे तुम्ही फ्रेश झालं की पुन्हा पायाला रिकाम व्हाल, अशी एक चांगली सोय भाऊ आपण करून घेऊ. 2-4 दिवसामध्ये मला सांगा. तू साई तुझ्याकडे आहे, तुझ्या बोर्डात आहे ना, सगळ्यात जास्त पैसे तुझ्याच बोर्डात आहे, सुनील दादा दोघांच्या वाढ. त्यामुळे ते तिथं लक्ष घाला. एक AC रूम खूप सुंदर अशी आणि बेड वगैरे लावून द्या. ते रॅक असतात ना 3चे, अशा पद्धती चांगलं करून द्या. आपल्या स्वतःच्या पैशानं द्या अशी विनंती करतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. हे आपल्याला बस स्थानक पण खूप सुंदर करायचे, त्यासाठी सुद्धा आर्किटेक्टना बोलवून आता आपण सगळा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असं आश्वासित करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.